पहिल्या टप्प्यात या शेतकऱ्यांना कर्जमाफी 20,000 कोटीची कर्जमाफी आता इथं मिळणार आहे। आता तुमच्या जिल्ह्यांमध्ये कर्जमाफी झाली की नाही यामध्ये यादीमध्ये नाव कसं तपासायचं आहे, 50,000चे अनुदान कोणाला इथं मिळत आहे याबद्दल माहिती पाहणार आहे। नमस्कार शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही पीक कर्ज काढलेलं असेल आणि वेळेत भरलेलं असेल तर अशा शेतकऱ्यांना सरकारकडून तब्बल 50,000 देण्यात येत आहे आणि हे जे पैसे आहेत पहिल्या टप्प्याचे इथं जमा होत आहे। 2 लाखापर्यंत कर्जमाफी इथं जाहीर झालेली आहे। यानंतर पहिल्या टप्प्याचे पैसे आचारसंहितेमुळे बरेच दिवसाचा उशीर झाला होता, तर अखेर लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे तर जमा होत आहे। आता यामध्ये कर्जमाफीची मर्यादा यामध्ये 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025च्या दरम्यान घेतलेले 2 लाखापर्यंतचे कर्ज पूर्णपणे इथं माफ केलेले आहे। यानंतर पात्रतेची जी काही तारीख आहे 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेले आणि 31 मार्च पर्यंत न फेडलेले कर्ज या योजनेसाठी पात्र असेल। याचप्रमाणे पहिल्या टप्प्याची जे काही अपडेट आहे तर आता एकूण यामध्ये 36 जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे। आता सुमारे 15 ते 20 कोटीचा जो काही निधी आहे तिथं मंजूर करण्यात आलेला आहे। तर आता शेतकरी बांधवांना इथं प्राधान्य इथं देण्यात येत आहे। याचप्रमाणे नियमित कर्ज भरणारे जे काही शेतकरी आहेत तर अशांना कर्जमाफी वेळेत भरत असेल तर अशांना 50,000चे अनुदान हे देत आहे। आता 2 लाखापर्यंत कर्ज असेल तर शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर आहे। तर आता तुमचे 2 लाखापर्यंतचे कर्ज पूर्णपणे इथं माफ। आता पहिल्या टप्प्यांमध्ये कोणाला फायदा इथं होणार आहे, यामध्ये पहिल्या टप्प्यांमधील जे काही शेतकरी आहे एकत्र पैसे जे काही आहे यामध्ये सरकारने यासाठी एक संघटित आणि त्याचप्रमाणे आता पहिल्या टप्प्यांमध्ये कोणते शेतकरी लाभार्थी आहेत तर आता थकीतदार शेतकरी यांचे थकीत कर्ज आहे। तर यासाठी जे काही नियम आहे 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025च्या दरम्यान घेतलेले कर्ज 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत झालेले पीक कर्ज सगळ्यांना कर्जमाफी इथं केले जाईल। याचप्रमाणे पहिल्या टप्प्यात 15 ते 20,000 कोटीचा निधी बँकेचे कर्ज खाते नील करण्यासाठी वापरण्यात येण्याची जास्त शक्यता आहे। आता सर्व शेतकरी बांधवांसाठी मोठी आनंदाची बातमी, आता 2 लाखापर्यंतचे असणारे जे काही कर्ज आहे ज्या शेतकऱ्यांचे एकूण मुदत व्याज मिळून 2 लाख रुपये किंवा त्यापेक्षा कर्ज कमी आहे अशा पहिल्या टप्प्यानं इथं प्राधान्य इथं देण्यात येत आहे। आता याचप्रमाणे तुमचे कर्ज माफ झाले तर असं नाही, आता तुम्हाला तुमची KYC करायची आहे तरच तुमच्या खात्यामध्ये 50,000चे अनुदान हे DBTद्वारे जमा केले जाईल। सरकार जेव्हा यादी तयार करेल त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना तुम्हाला तुमची KYC करायची आहे म्हणजे आधार प्रमाणीकरण करायचं आहे, तर ते कसं करायचं हे सुद्धा सांगणार आहे। 50,000चे अनुदान हे तुमच्या खात्यामध्ये इथं जमा होईल। आता 50,000 भरल्यास 2 लाखाची कर्जमाफी। आता बरेचसे व्हिडिओ इथं व्हायरल होत आहे की 50,000 भरल्यानंतर 2 लाखाची कर्जमाफी, तर तसं नाही। आता कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी एका वक्तव्यात सांगितले आहे की काही प्रकरणामध्ये वन टाइम सेटलमेंट माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा विचार आहे, म्हणजे विचार सुरू आहे। 2.5 लाख कर्ज असलेल्या 50,000 भरून कर्जमाफ करण्याची चर्चा झाली आहे। अंतिम निर्णय शासनानुसार लागू होईल, असं नाही की आता 50,000 भरले तर तुम्ही कर्जमाफी इथं तुमची जाहीर होईल असं सध्या सांगितलेलं आहे त्याने। चर्चा सुरू आहे, जशी की अपडेट येईल त्या संदर्भात अपडेट मिळणार आहे। कोणाला लाभ इथं मिळणार आहे, 2 लाखापर्यंत थेट कर्जमाफी। आता थकीतदार शेतकरी यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी बँकेकडून कर्ज घेतले होते पण वेळेत फेडू शकणार नाही अशा शेतकऱ्यांचे 2 लाखापर्यंतचे कर्ज इथं माफ। याचप्रमाणे कालावधी जे काही सांगितल्याप्रमाणे यामध्ये 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025च्या दरम्यान घेतलेले कर्ज आता यामध्ये 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत झालेले असावे आणि 31 मार्च 2026 पर्यंत बँकेत भरलेले नसावे, तर अशांना इथं प्राधान्य। आता 50,000चे प्रोत्साहनपर अनुदान, आता ज्या शेतकऱ्यांनी बँकेकडून पीक कर्ज घेतले वेळेत प्रामाणिकपणे परत केले आहे तर अशा शेतकऱ्यांना 50,000चे अनुदान बोनस म्हणून देण्यात येत आहे। म्हणजे सर्व शेतकरी बांधवांसाठी जे काही वेळेमध्ये पीक कर्ज इथं भरत आहे, ज्यांनी कर्ज काढलं होतं आणि वेळेमध्ये भरलेलं आहे तर अशांना 50,000चे अनुदान इथं मिळत आहे। या लोकांना लाभ मिळणार नाही। आता यामध्ये कोणते शेतकरी अपात्र आहेत, यामध्ये माजी असेल, आमदार असेल, खासदार असेल, शासकीय किंवा जे काही सरकारी नोकरीत असेल किंवा इन्कम टॅक्स भरत असेल किंवा मोठमोठे कारखाने असतील तर अशांना लाभ इथं मिळणार नाही। आता या जिल्ह्यांमध्ये कर्जमाफी जाहीर: यवतमाळ, वाशिम, अमरावती, अकोला, बुलढाणा, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नांदेड, हिंगोली, परभणी,
जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, लातूर, अहिल्यानगर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, मुंबई शहर, मुंबई उपनगर. तर आता लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना स्वतःहून मोठा अर्ज किंवा ऑनलाईन फॉर्म भरण्याची काही गरज नाही आहे. जसं काही यादीमध्ये तुमचं नाव येईल तर यादीमध्ये नाव आल्याच्यानंतर तुम्हाला KYC करायची राहते. आता लाभ मिळवण्यासाठी सोपी 4 स्टेप तुम्हाला इथं सांगतो. बँकेकडून डेटा गोळा करणे म्हणजे सर्वप्रथम बँकेकडून उदाहरणार्थ जिल्हा मध्यवर्ती बँक असेल, बँक ऑफ बडोदा असेल, SBI बँक खाते असेल, तर इतर कर्ज घेतलेले बँका पात्र शेतकऱ्यांची यादी सरकारकडे पाठवते. काय करते बँका? पात्र शेतकऱ्यांची यादी जी काही सरकारकडे पाठवते. कर्जमुक्ती पोर्टल माहिती जाहीर होणे म्हणजे सरकारकडून सर्व बँकेकडे आलेली माहिती गोळा करून आपले सरकार कर्जमुक्ती पोर्टलच्या माध्यमातून यादी प्रसारित करते. तुमची यादी CSC सेंटर किंवा आपल्या सरकारच्या माध्यमातून चेक केली जाते म्हणजे आपल्या सरकारच्या ID वरून. यानंतर तुम्हाला आधार प्रमाणीकरण म्हणजे KYC करावी लागते. यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जे काही KYC केल्यानंतर 50,000चे अनुदान हे थेट त्यांच्या जसा ठसा लागेल तर त्याचप्रमाणे 1 ते 2 दिवसांमध्ये 50,000चे अनुदान हे त्यांच्या आधार लिंक खात्यामध्ये इथं जमा केले जाते. यासाठी तुम्हाला KYC करणे गरजेचे आहे. आता 2 लाख तर कर्जमाफी झालेलीच आहे. तर आता तुम्हाला जर अनुदान आलेले असेल अनुदानाच्या यादीमध्ये नाव तर लगेच तुम्ही तुमची KYC करा. आता KYC कशी करायची आहे त्याची एक सोपी पद्धत सांगतो. माई सेवा केंद्र किंवा CSC सेंटरवरती जाऊन तुम्ही तुमची KYC करू शकता. गावातील केंद्रावर जा. सरकारी यादी केल्यानंतर तुमच्या गावातील आपले सरकार केंद्रावर CSC जवळून कागदपत्र ठेवा. म्हणजे तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकून तुम्हाला विशिष्ट ID नंबर जे काही टाकायचे आहे ते टाकल्याच्या नंतर बायोमेट्रिकद्वारे तुमचं व्हेरिफिकेशन सक्सेसफुली झाल्यानंतर थेट तुमच्या खात्यामध्ये जे काही DBTद्वारे 50,000चे जे काही अनुदान आहे ते शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये इथं जमा होणार आहे. आता KYC केल्यानंतर तुमच्या खात्यापर्यंत कशी प्रक्रिया होते म्हणजे पोर्टलवर मंजुरी दिल्यानंतर म्हणजे जसा तुम्ही ठसा लावला याचप्रमाणे तुमचं अप्रूव्हल आलं. आधार इनेबल पेमेंट डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जे काही तुमच्या खात्यामध्ये याचे 50,000 जे की जमा केले जाते. ही KYC अशी करायची की 50,000 कधी जमा होणार आहेत तर शेतकरी बांधवांना तुमच्या गावातील यादी होईल त्याचप्रमाणे आधार सर्व गावातील CSC सेंटरवर जाऊन तुम्ही जसा थंब लावाल म्हणजे यादीमध्ये नाव असलेल्यांच्या खात्यामध्ये आता 50,000 इथं जमा होईल. या लोकांची कर्जमाफी इथं होणार नाही म्हणजे अपात्र. आता यामध्ये कोणकोणते शेतकरी बांधव आहे यामध्ये मोठमोठे नेते आहे, यामध्ये मंत्री आहे, खासदार आहे, आमदार आहे, कोणी सरकारी नोकरीत असेल, मोठ्या कारखाने असतील तर अशांना इन्कम टॅक्स भरणारे तर अशांना सेवानिवृत्त पेन्शन ज्यांना जास्ती मिळते तर अशांना या योजनेचा लाभ इथं मिळणार नाही. यानंतर ट्रॅक्टर असेल, विहीर कर्ज असेल तर असे भरपूर जर कर्ज असेल तर 3 लाखाच्या वर जर कर्ज असेल फॉर एक्झाम्पल 2 लाखाच्या वर जर कर्ज असेल तर अशांची कर्जमाफी इथं होणार नाही. कर्जमाफी 2 लाखापर्यंतची इथं मर्यादा आहे. आता कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतची कर्जमाफी मिळणार आहे. लाभार्थ्यांची यादी इथं जाहीर झालेली आहे. आधार कार्ड लगेच तुम्ही चेक करा की तुमची KYC राहिली का. KYC जर राहिलेली असेल तर लगेच तुम्ही तुमची KYC करा. यवतमाळ, वाशिम, अमरावती, अकोला, बुलढाणा, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, लातूर, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली, नांदेड, अहिल्यानगर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, मुंबई शहर, मुंबई उपनगर तर या जिल्ह्यांमध्ये अखेर कर्जमाफी जाहीर. आता 50,000चे जे काही अनुदान आहे ते थेट आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये इथं कर्जमाफी जाहीर झालेली आहे. तर लगेच तुम्हाला अनुदानाची मिळाले की नाही कमेंट करून नक्की सांगा. तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब